मागच्या एका आपल्या भेटीच्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समिती मंच यांनी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मागितली असं मी आपल्याला सांगितलं. तर मला आज हे सांगायला आनंद आहे की या मार्केट कमिटीने पाठवलेल्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 26 रोजी मान्यता दिलेली आहे. याबाबतचे अंतिम आदेश पणन संचालक आता सचिव मंत्री यांच्या सह्याने हा शासनादेश निर्गमित झालेला आहे. त्याची कॉपी देखील तुम्हाला आम्ही देणार आहे. दुसरा, मागे मनसर एसटी स्टँड घेतला आहे. त्या एसटी स्टँडला डेव्हलपमेंटच्या कामासाठी काही निधी आपण डीपीडीसी मधून दिला होता. नंतर ते काम आपण सुरू केलेलं नाही होता. आपला प्रयत्न होता की राज्य सरकारने त्या एसटी स्टँडचं बीओटी पद्धतीवर संपूर्ण एसटी स्टँडचं नूतनीकरण करावं. आणि परवा राज्याच्या मंगळवारी झालेल्या मला वाटतं बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या जवळजवळ 150 पेक्षा जास्त प्रकल्पांना महाराष्ट्र सार्वजनिक भागीदारी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाच्या अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या धोरणानुसार त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामती किंवा सिन्नर किंवा इंदापूर वगैरे स्टँड पाहिली असतील, त्याच्यासारखं अतिशय अद्ययावत असं संपूर्ण एसटी स्टँडचा जो परिसर आहे तो मंजूर करण्यासाठी एकूण एक प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आपला मनसर एसटी स्टँड आंबेगाव याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. ही एक चांगली बातमी मला सांगायची होती. त्याच्यापैकी आता ही मंत्रिमंडळाचे काही कॉन्फिडन्शियल पेपर्स असतात ते माझ्याकडे पण नाही, पण तरतूद नाही. तर हे बीओटी पद्धतीवर जाहिरात काढणे, बिडर्स येणं, जो जास्त वस्तू त्याच्यामध्ये देईल जो अतिशय चांगला त्याचा करेल. तर वर्षानुवर्ष मग एस टी स्टँडला खड्डे पडले, आपल्या झालं पाणी नाही प्यायला, टॉयलेट नाही, हे नाही ते नाही, हा प्रश्न कायमस्वरूपी भेटून जाणार आहे. तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात असलेली ही पूर्ण होती. नवीन एसटी स्टँडचा आराखडा कसा असणार आहे? तो आराखडा आता एसटी महामंडळातर्फे तयार केला जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर आता नवीन झालेली याच वेळेला खाली नवीन झाली एसटी स्टँड जर तुम्ही पाहिले असतील, सिन्नरचं तुमचे बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, बारामती आहे, इंदापूर आहे, तर त्या उच्च दर्जाचं एसटी स्टँड, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं तयार होतील. नजीकच्या काळात ते पूर्ण करायचा आपला प्रयत्न. एवढ्या दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या, बाकी अन्य काय आहे. धन्यवाद.